है, पण बायको माझी तूच फिक्स है, पहिला पहिला इश्क है, पण बायको माझी तूच फिक्स है। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा आला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो, जे काही यूज केलं मटेरियल आहे ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करायचं असतं मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो, सर्वप्रथम जर आपल्याला लागणार लाईट मोशनला ओपन करायचं, मग आपल्या अशा प्रकारचे एका प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला अशा प्रकारचे एका प्रोजेक्ट दिसून जातील मित्रांनो, जसं की आपल्या बीटमार्क आणि शेक इफेक्ट। सर्वप्रथम जर आपला अशा प्रकारचे एका बीटमार्कला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे एकदम छान असे बीट्स वगैरे लावून दिलेले आहे मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फर्स्ट लिहायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मग आपल्या अशा प्रकारचे एका मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जे का आपल्या फोल्डर आहे त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो, जे का अशा प्रकारे फोटो दिसेल मित्रांनो, फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग लास्ट पण जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो। फोटोला ओढून घेतल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला 4.12च्या बिटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं। आणखीन आपला सेकंड बिटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं। मग आपला थर्ड बिटला जायचं, जे का लेफ्ट साईडचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। जिथं डबल बीट आहे तिथं फोटो नाही ठेवायचं मित्रांनो। मग आपला सेकंड बीटला जायचं 2 पार्टमध्ये। मग आपला असं जसं मी कट करत आहे त्या स्टेपमध्ये तुम्ही पण बाकीचे सर्व फोटोज वगैरे कट करून घ्या मित्रांनो। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथे फोटो वगैरे नाही मित्रांनो, इथे एक ग्रुप आहे मित्रांनो। या ग्रुपला ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण आपला बॅक यावं लागेल मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे बीट शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे शेक इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का फर्स्ट फोटो आहे मित्रांनो, फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो इथून पण आपला बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो, फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला जे का अशा प्रकारे ग्रुप दिसेल मित्रांनो, ग्रुप एक आणि वर ब्लॅक लेअर दिसून जाईल मित्रांनो। ग्रुपवरती पण प्रेस करायचं, वर ब्लॅक लेअरवरती पण प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचं। सिलेक्ट केल्यानंतर इथे लहान असं छोटाच प्लस आयकॉन दिसेल, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी टू लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे 6.07च्या बीटला जायचं। मग आपल्या छोट्या प्लस आयकॉनवरती किंवा डब्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट टू लेअर केल्यानंतर मग आपल्या ते ग्रुप वगैरे ॲड झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आता 2 ग्रुप दिसतील मित्रांनो। मग आपला फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करून जे का फोटो आहे मित्रांनो फोटोला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे फोटो आहे फोटोला ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जिथपर्यंत लेअर आहे मित्रांनो तिथपर्यंतच फोटोला ठेवायचा मित्रांनो। मग बाकीचं जे पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी वरच्या बाजूला सेट करत आहे त्या स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्या सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करून जे का खालचं फोटो आहे त्या खालच्या फोटोला डिलीट करून आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ह्या लेअरपर्यंतच आपला फोटो ठेवायचा। जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट करून प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी फोटोला सेट करता त्या स्टेपमध्ये तुम्ही पण सेट करून घ्या मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मग आपलं एकदम छान असं सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या बाकीचे फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर जे का ग्रुपच्या पुढे फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर
मग आपला जे का ग्रुपच्या पुढे सेकंड फर्स्ट फोटो आहे, फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण आणखीन आपला बॅक यावं लागेल मित्रांनो। बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो ग्रुपच्या पुढे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचे। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का ग्रुपच्या पुढे सेकंड फोटो दिसेल मित्रांनो, सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे जे शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला ग्रुपच्या पुढे थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारचे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारचे का ग्रुपच्या पुढे थर्ड फोटो दिसेल मित्रांनो, थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का उरलेली लास्टची फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला जे उरलेला लास्टची फोटो आहे मित्रांनो, मग आपला जे उरलेला लास्टच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपला व्हिडिओ एकदम छान असं बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आपला ह्या व्हिडिओमध्ये सॉन्ग ॲड करून घेण्यासाठी मग आपला इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो अशा प्रकारे सॉन्गला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला हे सॉन्ग व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्सट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। एक्सट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर जे का खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला 4.12च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे काय अशा प्रकारे बायको नावाची एक PNG टेक्स्ट PNG मित्रांनो, या टेक्स्ट PNGला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं लास्टपर्यंत जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग ऑलरेडी सेट झालेली दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथे ग्रुप दिसेल मित्रांनो, या ग्रुपच्या सेकंड बीटला जायचं, 8.0च्या बीटला यायचं। मग आपल्या ह्या टेक्स्ट PNGला 2 पार्टमध्ये कट करून घ्यायचं। मग आपलं मागे यायचं मित्रांनो। मग आपलं अशा प्रकारे 6.7च्या बीटला यायचं। मग आपलं जे का राईट साईडचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो या ग्रुपवरती नाही दिसणार मित्रांनो। मग आपलं अशा प्रकारे एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.